नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार हा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते जिशान अय्यूब यांना डॉक्टर अभिजित वैद्य आणि डॉक्टर गीतांजली वैद्य यांनी प्रदान केला. या प्रसंगी जिशान अय्यूब यांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला स्वतःचा विचार समाजात रुजवणं खूप अवघड असलं तरी ते काम ज्या चिकाटीनं भाई वैद्यांनी केलं तेच काम मीही सुरू ठेवणार आहे, असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. जाणून घेऊयात लोकनेते भाई वैद्य पुरस्कार. जिशान अय्यूब जी को लोक नेता भाई वैद्य युवा नेता पुरस्कार प्रदान करें. अत्यंत देखणा स्मृती चिन्ह या निमित्त आपण देत आहोत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करू. हे 100 वर्ष केलेल्या नियोजनाचा हा प्रवास आहे आणि हे नियोजन समजून घेण्यामध्ये आपण अतिशय कमी पडत गेलो. म्हणजे अतिशय थंड डोक्याने निर्दयपणे जी अत्यंत भव्य उदात्त सर्वसमावेशक अनेक धर्मांना, अनेक पंथांना, अनेक भाषांना, अनेक रंगांना आपल्या कवेमध्ये घेणारी भारतीय संस्कृती ही नष्ट करून टाकायची आहे आणि त्या ठिकाणी एक अत्यंत संकुचित या देशातल्या अनेक जनसामान्यांना आणि अनेक समूहांना प्रवाहाबाहेर फेकणारी संस्कृती प्रस्थापित करायची आहे. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे. म्हणजे आता म्हणे शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधनं मुघलांचा इतिहासच डिलीट करून टाकलाय. कहूंगा कि मैं जब छोटा था ना, एक बड़ी अच्छी मैंने एक कहावत मान लीजिए उसे मैंने सुनी थी कि इंसान के 4 दर्जे होते हैं. सबसे पहला दर्जा, सबसे ऊंचा दर्जा जो है वो होता है इंसान होना. इंसान होना मतलब जो कि दूसरों के बारे में भी सोचता है, समाज के बारे में सोचता है, अपने आसपास के लोगों की तरक्की के बारे में सोचता है. दूसरा दर्जा होता है जहाँ पे रहना बहुत आसान है, जहाँ मुझे लगता है ज़्यादातर लोग रहते हैं, वो होता है मुर्गी. क्या बोलते हैं मुर्गी को मराठी में? कोमड़ी. कोमड़ी के मुझे दाना मिल गया, मेरे बच्चों को दाना मिल गया, बस बहुत है. मेरे बगल वाले को उठा के कसाई काट दे, मुझे कोई फ़र्क नहीं पड़ता, वैसी वाली चीज़. तीसरा होता है शेर. सुनने में बड़ा कमाल का लगता है कि अरे शेर, पर ऐसा नहीं है. शेर जो है वो दूसरे को नुकसान पहुंचाए बिना खाना नहीं खा सकता. तो कई इंसान जो है वो उस जगह पे पहुंच जाते हैं कि सामने वाले को पहले नुकसान पहुंचा लें, उसके बाद ही हमारा पेट भरेगा. और चौथा होता है सांप, कि मुझे फ़ायदा हो, मेरा पेट भरे या ना भरे, सामने वाले को नुकसान पहुंचा देता हूँ. तो पहले वाला जो लेवल है, जो कैटेगरी है, वो लोग मिलते नहीं हैं, बहुत बहुत ही कम है. और मुझे लगता है भाई वैद्य जो है वो एक उसका बहुत बड़ा एग्जाम्पल हम लोगों के सामने है कि एक आदमी जिसने अपने आप से आगे बढ़ के अपने परिवार और सिर्फ अपने लोगों के अलावा भी बाकी लोगों के बारे में सोचा. जिस तरह से भाई वैद्य ने हमेशा कि अगर आपकी विचारधारा थोड़ी अलग भी है, प्रिंसिपल्स में कॉम्प्रोमाइज़ ना करते हुए, अगर आपकी विचारधारा अलग है, आप किसी अलग पार्टी को बिलोंग करते हैं या कुछ भी करते हैं, सब साथ में मिल के जो है आगे बढ़ें. क्योंकि जो सारी ऑप्रेस्ड क्लास है, ऑप्रेस्ड कास्ट है, वो जब तक साथ नहीं खड़े होंगे तब तक पॉसिबल नहीं है कि आप जो हैं अपना हक ले पाएँ और ज़िंदगी में कहीं आगे बढ़ पाएँ. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
देशभर चर्चेत असलेले कन्हैया कुमार यांनी आज पुण्यामध्ये भेट दिली. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही आता क्रिटिकल ICU मध्ये असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दात कन्हैया कुमार. प्रशांत शिंदे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, ते देखील आपल्याला मार्गदर्शन करतील. घर का सुसाइड कर लेता तब उनको समझ में आता कि आज माँ बाप किस परिस्थिति में गुजर रहे हैं. एक माँ आकर के जब नेता प्रतिपक्ष से बात कर रही थी, उसने कहा कि मैं हमेशा कच्ची नींद में रहती हूँ. मैं उठ करके जाती हूँ अपनी बेटी के कमरे में देखने के लिए कि वो ठीक है कि नहीं है. और ये कितनी चिंताजनक बात है कि 1 घंटे में देश के 2 नौजवान आत्महत्या कर रहे हैं. एक नीट पेपर लीक के मामले में 21 लोगों ने आत्महत्या किया है. ये दूसरे की पीड़ा को नहीं समझ रहे हैं. इसीलिए लगातार आवाज़ उठने के बावजूद पता नहीं ऐसी क्या मजबूरी है, ऐसा कौन सा फाइल प्रधानमंत्री का धर्मेंद्र प्रधान के पास है कि प्रधानमंत्री उसके इस्तीफे के ऑर्डर पे साइन नहीं कर रहे हैं. ऐसी क्या मजबूरी है? अरे आपके ही कैबिनेट का मंत्री है. अमेरिका का राष्ट्रपति ट्रंप थोड़ी है कि आप उसके सामने सरेंडर किए हुए हैं. आप कहते हैं कि आप अपने चेहरे पे बहुमत को लेकर के आते हैं, तो क्या आप अपने एक मंत्री को नहीं हटा सकते हैं और उस मंत्री के खिलाफ जो है जांच नहीं करा सकते हैं कि पेपर लीक से उसका क्या संबंध है? इसीलिए हम आपके माध्यम से देश भर के विद्यार्थियों और अभिभावकों से यह अपील करते हैं कि आप छात्रों की इस गूंज को सुनिए. आप अपने आप को अकेला महसूस मत कीजिए. नेता प्रतिपक्ष को अपने सुझाव दीजिए और कांग्रेस पार्टी, हमारा सारा सेल और डिपार्टमेंट, NSY, यूथ कांग्रेस पूरी मुस्तैदी से इस लड़ाई को लड़ेगी. और मैं आपकी जानकारी के लिए यहाँ बता दूँ कि पुणे से ही वो जो पहला अभियुक्त पकड़ा गया है, उसकी आवाज़ को यूथ कांग्रेस ने उठाया. और कितनी मज़ेदार बात है, देखिए, पेपर लीक हुआ है ब्यूटी पार्लर से, सरकार ने बैन किया है टेलीग्राम को. पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे पु ल देशपांडेंनी पुणे शहरामध्ये दिलेली एक अनोखी भेट. या बालगंधर्वाची रचना, त्यातील क्राय रूम, त्यातील सहकारी कलाकारांची बैठक व्यवस्था, प्रेक्षकांची बैठक व्यवस्था, स्टेज, तिथनं येणारे रंगपट, हे अतिशय अभिनव पद्धतीनं पु ल देशपांडे यांनी त्याच्या आखणीमध्ये उत्साहाने भाग घेतला होता. त्या बालगंधर्व परिवाराच्या वतीनं पुण्यामध्ये पुरस्कार दिले जातात. मेलडी मेकर्सचा संगीतमय कार्यक्रम आणि त्याचबरोबर पुणे वार्ताचे ज्येष्ठ कॅमेरामन आणि बातमीदार विजय जगताप यांचा झालेला हा सत्कार. जाणून घेऊयात बालगंधर्व पुरस्कार. यानंतर असं म्हणतात की संत साहित्य अवॉर्ड लावा. आणि रोजच तुम्ही यांना टीव्हीवर पाहता, पण आज सागरचा चेहरा फेटाने झाकला गेला, त्यामुळे कदाचित मीडियाच्या लोकांना ओळखायला येईल, पण ऑडियन्सला येण्याचे यूट्यूब चॅनल त्यांनी स्वतः सुरू केले. असे विजय जगताप यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा सुशांतजींना विनंती करेन की कृपया त्यांना सन्मानित करायचे. आणि यानंतर विशेष सन्मानाकडे मी वळते आहे. आता विशेष सन्मान अशा छोटा पॅकेट बडा धमाक्याचा आहे. अर्थातच विशेष सन्मान अशा एका बालमुलीचा, बालचमूचा आणि चाइल्डचा आहे, जो त्यांच्या नावामध्ये तिच्या. आम्हाला या माध्यमातून एकच सांगायचं की निश्चित बालगंधर्वचा पुनर्विकास करण्याचं नियोजन चाललेलं आहे. त्याबद्दल आमची कुठलीही अडचणी नाही आहे. परंतु कलावंतांना विश्वासात घेऊन बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास व्हावा. आणि इथे ज्याप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिर आहे, बरे तिथे एकाचे 3 थिएटर होतात, चांगले वेगवेगळे रिहर्सल होतात, ग्रंथालय होते, सर्व या रंगभूमी रिलेटेड ऍक्टिव्हिटी होणार आहेत. अतिशय चांगला उपक्रम आहे. आम्ही निश्चित पाठीशी असू. परंतु या माध्यमातून आदरणीय राजेश दादा पण आहेत. दादा, या माध्यमातून पुनर्विकासाला आमच्या कुठल्याही कलाकारांचा विरोध नाही. फक्त हे करत असताना आम्हा कलाकारांना विश्वासात घ्यावं आणि जो काही प्लॅन होणार आहे किंवा किती दिवसाचं नियोजन आहे, किती वर्षात ते पूर्ण होणार आहे,
ते आम्हाला माहिती व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहर हे कला, वैभव, संस्कृती, साहित्य, शिक्षण या अनेक प्रकारांनी असं सुंदर अशी विण केलेलं हे शहर आहे. पण या शहरामध्ये बालगंधर्वाचं स्थान हे अबाधित आहे. हजारोहून अधिक प्रेक्षकांची बैठक व्यवस्था हे तयार करण्याकरता पु ल देशपांडे यांनी तत्पूर्वी युरोपमधल्या अनेक नाट्यगृहांना भेट दिली आणि तेथील बारकावे टिपून ते पुणे महानगरपालिकेला दिले. त्याकरता यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांना परदेशात पाठवलं आणि त्याच्यातलं जे चांगलं आहे ते पुण्यात करायचं ही मनोधारणा त्यावेळच्या राजकीय इच्छाशक्तीमध्ये होती. आजची राजकीय इच्छाशक्ती पाहिली तर बालगंधर्व तोडून तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स कसा करता येईल याकडे लक्ष असतं. पण पु ल देशपांडेंनी ज्या प्रकारे पुण्याला ती भेट दिली ती अविस्मरणीय. या बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरामधले काम करणारी लोक ही सन्मानित केली जातात आणि असं देशातलं एकमेव हे नाट्यगृह आहे की जिथे अशा प्रकारचा पुरस्कार थिएटरच्या नावाने दिला जातो. खरोखरच पुणे शहर हे जगामध्ये वेगळेपण राखू नये. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.